नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 32। विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच व्हिडिओ दररोज आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचे आहे। प्रश्न पहिला, जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार मागे टाकेल? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2027। प्रश्न क्रमांक दुसरा, कीटकभक्षी वनस्पती डॅश डॅश मिळवण्यासाठी कीटक पकडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नायट्रोजन। प्रश्न क्रमांक तिसरा, गोदावरी नदीवर जलविद्युत प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान। प्रश्न चौथा, कोणत्या राज्यात भारत आणि ऊर्जा सप्ताह 2024 चे आयोजन करण्यात आले होते? तो ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलम 17। प्रश्न क्रमांक 6, कोणाची नियुक्ती केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी करण्यात आली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संजय जाजू। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर प्रश्न क्रमांक 7 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाबार्ड। प्रश्न क्रमांक 8, कोणते राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर प्रश्न क्रमांक 8 बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश हा बेकिंग पावडरचा एक महत्त्वाचा घटक आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 ऑप्शन सी सोडियम बायकार्बोनेट। प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जिनिव्हा। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर भेटत राहतील। सोबतच आपण खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवतो, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे। प्रश्न क्रमांक 13, आंध्र प्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती। प्रश्न क्रमांक 14, देशातील व्यस्त विमानतळाचे प्रवासी संख्येत पुणे विमानतळ कितव्या स्थानावर पोहोचले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 9व्या स्थानावर पोहोचले आहे। प्रश्न क्रमांक 15, रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेरामध्ये कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इरिडियम 192। प्रश्न क्रमांक 16, तलाठी दरामध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते? तो ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 21। प्रश्न क्रमांक 17, कोणते जहाज भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात दाखल झाले होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी INS संदायक। प्रश्न क्रमांक 18, लहान आतड्यात पचनक्रिया डॅश डॅशमध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अल्कली माध्यममध्ये होते। प्रश्न क्रमांक 19, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऊनकेश्वर. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 21 RBIचा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा डॅश डॅश या राज्यास भिडलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 23 शरीराचा तोल सांभाळण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनुमस्तिष्क. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार डॅश डॅश नदीपासून डॅश डॅश नदीपर्यंत आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दमणगंगा ते दमणगंगा नदीपासून तेरेखोलपर्यंत. प्रश्न क्रमांक 25 ओपेक देशांचा वाटा जगातील एकूण तेल उत्पादनात किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 30% आहे.